राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि दिलासादायक निर्णयाबद्दल. राज्य शासनाने महागाई भत्त्यात तब्बल 3% वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पूर्वी 55% असलेला महागाई भत्ता आता 58% करण्यात आला आहे. महागाईच्या वाढत्या तडाख्यातून कर्मचाऱ्यांना थोडासा का होईना दिलासा मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय स्वतः मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला असून वित्त राज्यमंत्री यांनी विधान परिषदेत याबाबत अधिकृत निवेदन सादर केले आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. नेमका फायदा किती, थकबाकी कधी मिळणार आणि कोणाला या निर्णयाचा लाभ होणार. सर्वात आधी महागाई भत्ता म्हणजे काय हे समजून घेऊ. महागाई भत्ता म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगारावर दिली जाणारी अतिरिक्त रक्कम. बाजारात वस्तूंच्या किमती वाढल्या की कर्मचाऱ्यांच्या खिशावर ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी महागाई भत्त्यात वाढ करते. आता 55% वरून 58% म्हणजे नेमका फरक किती? उदाहरण घेऊया. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूलभूत पगार 50,000 रुपये असेल तर पूर्वी 55% प्रमाणे त्याला 27,500 रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता 58% प्रमाणे त्याला 29,000 रुपये मिळतील, म्हणजे दर महिन्याला 1,500 रुपये जास्त. 1 वर्षाचा विचार केला तर 1,500 रुपये गुणिले 12 महिने बरोबर 18,000 रुपये जादा. ही रक्कम काही लोकांसाठी छोटी वाटू शकते, पण महागाईच्या काळात ही वाढ खूप महत्त्वाची ठरते. किराणा, पेट्रोल, शिक्षण, आरोग्य खर्च सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ही वाढ कधीपासून लागू? महागाई भत्त्याची ही वाढ जुलै 2025 पासून लागू करण्यात आली आहे, म्हणजेच मागील कालावधीची थकबाकी देखील मिळणार आहे. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिन्यांची थकबाकी मार्च 2026 मध्ये एक रकमी अदा केली जाणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकदम मोठी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीची थकबाकी स्वतंत्र सरकारी आदेशाद्वारे नंतर दिली जाईल. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. अनेकांनी कर्ज काढलेले आहे, घर खर्च वाढलेला आहे. अशा वेळी ही थकबाकी मोठा आधार ठरेल. आता प्रश्न, या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला? या निर्णयाचा लाभ सुमारे 5.96 लाख कार्यरत शासकीय कर्मचारी आणि 8.12 लाख निवृत्ती कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. म्हणजेच एकूण जवळपास 14 लाखांहून अधिक लोकांना थेट फायदा. निवृत्ती वेतनधारकांसाठी तर ही वाढ अधिक महत्त्वाची ठरते, कारण निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्न असते आणि महागाई मात्र थांबत नाही. त्यामुळे त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी महागाई भत्ता वाढ अत्यंत आवश्यक ठरते. वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. आर्थिक शिस्त राखत असताना कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. सरकारचा विश्वास आहे की आर्थिक दिलासा मिळाल्यास कर्मचारी अधिक उत्साहाने काम करतील आणि राज्याच्या विकासात अधिक प्रभावी योगदान देतील. मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. महागाई भत्ता वाढ म्हणजे केवळ पगार वाढ नाही, तर हा अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा निर्णय असतो. जेव्हा लाखो कर्मचाऱ्यांच्या हातात जादा पैसा येतो तेव्हा बाजारात खरेदी वाढते. किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू सर्वच क्षेत्रात व्यवहार वाढतात. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, माहिती तंत्रज्ञान खात्यासाठी करण्यात आलेली तरतूद. राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान खात्यासाठी तब्बल 44.88 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे अंतर्गत एआय कोच उपक्रम सुरू करण्यात येत आहे. बीएमसी सिटीझन एआय कोच नागरिकांना ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत डिजिटल मार्गदर्शन करेल. अनेकांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येतात. आता एआय आधारित प्रणाली स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करेल. तसेच बीएमसी एम्प्लॉई एआय कोच देखील विकसित करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना विविध आयटी प्रणालींबाबत स्वतः शिकता येईल आणि समस्या सोडवता येतील. याचा अर्थ काय? सरकार केवळ पगारवाढीपुरते मर्यादित राहत नाही, तर प्रशासन अधिक डिजिटल आणि कार्यक्षम करण्याकडेही पावलं उचलत आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालीमुळे सरकारी कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शी होऊ शकते. मित्रांनो, आता थोडं वास्तव पाहूया. महागाईचा दर गेल्या काही महिन्यात वाढलेला आहे. अन्नधान्य, भाजीपाला, घर भाडे, शाळांची फी सेफ इन्वेस्टर्स के लिए वाढलेले आहेत.
मध्यमवर्गीय कुटुंबासाठी महिन्याचा ताळमेळ बसवणे कठीण होत चाललेला आहे. अशा वेळी 3% वाढ जरी मोठी वाटत नसली तरी ती मानसिक दिलासा देते. विशेषतः मार्च 2026 मध्ये मिळणारी एकरकमी थकबाकी ही अनेकांसाठी बोनस सारखी ठरेल. काही जण ही रक्कम कर्जफेडीसाठी वापरतील, तर काही जण मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवतील, तर काही जण गुंतवणूक करण्याचा विचार करतील. आता पुढचा प्रश्न, आणखी वाढ होण्याची शक्यता आहे का? हे पूर्णपणे महागाई निर्देशांकावर अवलंबून असते. केंद्र सरकारच्या दरांनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जातात. सध्या तरी 58% हा दर लागू करण्यात आला आहे आणि त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मित्रांनो, हा निर्णय नक्कीच लाखो कुटुंबांसाठी सकारात्मक आहे. महागाईच्या काळात मिळालेला हा दिलासा अनेकांसाठी आधार ठरणार आहे.